तर आज आपण चाललो होतो अंबेजोगाईला. अंबेजोगाईला जाताना आपल्याला खरं तर परळी वैद्यनाथ आणि परळी वैद्यनाथ केल्यानंतर अंबेजोगाईला यायचं होतं. आपण तसंच केलं. पहिल्या दिवशी परळी वैद्यनाथ आणि दुसऱ्या दिवशी अंबेजोगाईला आलो. तर पुढची सगळी स्टोरी खतरनाक आहे. नक्की बघा मित्रांनो. सकाळचं एकदम धुक्याचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. अक्षरशः धुकं पडलेलं आहे आणि आपण आहे आता सध्या अंबाजोगाई शहरामध्ये. मराठवाड्यातलं बीडजवळ आणि परळी वैजनाथजवळचं हे शहर आहे आणि आपण परळी वैजनाथजवळून हे 35 किलोमीटर अंतर असणारं शहर आहे अंबाजोगाई, जिथं अंबाजोगाई अंबे माताचं देवीचं एक स्थान आहे. तिथं दर्शनात चाललो आहे आणि या अंबाजोगाई शहराचा फार जुना इतिहास आहे, तो आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण पहिले दर्शन घेणार आहोत. तर परळी वैद्यनाथ आणि योगेश्वरी माता अंबाजोगाई यांच्याबद्दल बऱ्याच अशा आख्यायिका आहेत. कारण अंबेजोगाईला एक शक्तिपीठ म्हणून मान्यता करतात लोक आणि कोकणस्थ ब्राह्मण लोकांचं ते बऱ्यापैकी कुलदैवत सुद्धा आहे. परळी वैद्यनाथ इथून फक्त 35 किलोमीटर अंतरावर आहे, जे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, जे बीड जिल्ह्यात येतं. आणि अंबाजोगाई हे सुद्धा बीड जिल्ह्यातच येतं. अंबेजोगाईला तसा फार पूर्वीपासून की ज्या वेळेस दुसऱ्या जन्मात योगेश्वरी ह्या पार्वतीच्या अवतार आहेत, त्यांचं माहेर हे अंबेजोगाई आहे. आणि परळी वैद्यनाथ हे परळीतले एक त्यांचा अवतार झालेला होता तिथं. तर त्यांची आख्यायिका अशी आहे की योगेश्वरी माता यांचे वडील त्यांना लग्न करण्यासाठी तकादा लावत होते की तुम्ही लग्न केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे. तर योगेश्वरी मातेंना हे मान्य नव्हतं, की त्यांचं म्हणणं होतं की माझं लग्न झालेलं आहे ऑलरेडी पहिल्या जन्मामध्ये, त्यामुळे मी लग्न करणार नाही. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ज्यांच्यासोबत त्यांचं लग्न ठरलेलं आहे ते सुद्धा शंकराचे अवतार होते. पण त्यांनी त्यांच्या वडिलांसमोर अशी अट ठेवली की रात्रीच लग्न झालं पाहिजे, कोंबडा आरवण्याच्या पहिले जर माझं लग्न झालं तरच मी लग्न करणार, अन्यथा मी लग्न करणार नाही. त्यानुसार सगळे वाराती, जे बारात म्हणतो आपण, वराती लोक असतात शंकरांचे इकडचे, ते आले परळीवरून. तिथं त्यांचा सभामंडप आहे, जिथं आता एक लेणी आहे त्यालाच एक सभामंडप सुद्धा म्हटलं जातं त्या काळचा. त्याच्यावर आपण व्हिडिओ केलेलाच आहे, ते पुढे दाखवण्यातच येईल. तर तिथं त्यांची वारात आली आणि अंबाजोगाईमध्येच यांची सुद्धा एक सभामंडप होता. अशा त्या 2 वेगवेगळ्या लेण्या आहेत. असं म्हणतात की ते 2 लग्नाचे सभामंडप होते. पण त्यापूर्वीच सकाळ झाली, कोंबडा आरवला आणि कोंबडा आरवल्याबरोबर त्यांनी लग्न मोडलं आणि योगेश्वरी माता परत निघून गेल्या. आणि रागाच्या भरात परळी वैद्यनाथ हे सुद्धा वैद्यनाथ सुद्धा निघून गेले शंकराचे अवतार आणि ते लग्न मोडलं. आणि अशा बऱ्याचशा आख्यायिका ह्या योगेश्वरी मातेबद्दल आहेत. तर आपापली ही श्रद्धा, आपापली ही मान्यता असते. प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार हे वेगवेगळे त्यांचे जे मान्यता किंवा ह्या गोष्टी आहेत त्या आपापल्या मान्यतेनुसार असतात. योगेश्वरी मातेच्या मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळून पुढे गेल्यावर हे दिसणारं सगळं मुख्य मार्केट आहे. मुख्य मार्केटवरून थोडं पुढे गेल्यानंतरच हे प्रतिरूप योगेश्वरी मातेचंच असं मंदिर असल्यासारखं वाटतंय मला, कारण तिथं काही नाव वगैरे काही लिहिलेलं नव्हतं. तर त्यांचीच मूर्ती, त्याचसारखी प्रतिमा तिथं एक स्थापन झालेली आहे. आणि ते मंदिर सुद्धा तिथं शेजारीच आहे, मुख्य प्रवेशद्वारा शेजारी, जे की सेम तसंच दिसते मूर्ती. पण त्याच्यापेक्षा दुखवणारी गोष्ट ही होती की त्या मुख्य प्रवेशद्वारा पुढूनच हा नाला जातो मित्रांनो. इथं बऱ्यापैकी मुसलमान संख्या ही बहुसंख्या आहे आणि तो सगळा, त्या शहराचं नावच अगोदर मोमिनाबाद होतं, ज्यानंतर ते अंबेजोगाई करण्यात आलं. आणि इथं प्रचंड घाण केलेली असते. त्या नाल्याचा, त्या ओढ्याचा इतका भयंकर वास येतो आणि आपल्या श्रद्धास्थानाच्या मुख्य दरवाजासमोर अशी ही घाण असणं खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. तिकडच्या आमदारांना, खासदारांना, सरकारला ह्या गोष्टी कळायला पाहिजेत की कुणातरी कुलदैवत, कुणातरी श्रद्धास्थान जर अशा परिस्थितीत असतील तर आपण काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. आत्ता जस्ट आपलं योगेश्वरीच्या मंदिरातलं, अंबाजोगाई मंदिरातलं दर्शन आटोपलं आपण. आणि दर्शन आटोपलं अरे वा, मोर बघा किती आहेत तिथं. तुम्हाला इन जस्ट सेकंड मी मोर दाखवतो झूम करून. लगेच मोर दिसलेत. मी लेणी बघायला चाललो होतो हत्तीखान्याची, तिथं मोर दिसलेत. मला मोर दाखवतो. हे बघा मित्रांनो. तर स्टोरी अशी आहे मित्रांनो
की ज्या वेळेस मी अंबेजोगाईला येण्याचं ठरवलं आणि परळी वैद्यनाथाचं दर्शन काल केलं, त्यानंतर मी बराच रिसर्च करत बसलो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा मला नवीन माहिती पडल्या ज्या की आपल्या एका मराठी भाषिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक मराठी भाषिकाला, मराठी माणसाला त्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे असा या इतिहास या अंबेजोगाई नगरीचा आहे मित्रांनो. अंबेजोगाई नगरी ही योगेश्वरी मातेसाठी प्रसिद्ध असं शहर आहे. बऱ्याच जणांची ही कुलदेवता आणि कुलदेवी आहे. असं म्हणतात की इथं पार्वतीचा अवतरली होती, पार्वती माता इथं अवतरल्या होत्या, त्यामुळं अंबा नगरी हे त्याचं नाव पडलं. तर मोर गव्हाच्या शेतामध्ये डोलत डोलत चाललं आहे ते बघत होतो. तर अंबेजोगाईचं नाव असं पडलं आणि पार्वतीचं हेच माहेरघर आहे असं म्हटलं जातं. त्यामुळंच या शहराला जोगाई हे शहर असं ते नाव जोडून पडलं की अंबाजोगाई. पण या शहराचा इतिहास अजूनही विस्तीर्ण आहे, जो आपली मराठी माणसाची छाती जी आहे ही गर्वानं फुलवेल. मित्रांनो, अंबाजोगाई शहर हे असं एकमेव शहर आहे जिथं मराठी भाषेचा उगम झालेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मलासुद्धा हे पहिल्यांदा माहीत पडलं आहे. मी बऱ्याच वेळा म्हणजे आपण MPSC UPSC ज्यावेळेस क्लास वगैरे करतो किंवा शिकतो त्यावेळेस अशा छोट्या छोट्या गोष्टी कानावर पडतात, पण आपण त्या शहरात कधी गेलेलो नसतो. त्यामुळं त्या आपल्या गोष्टी मेमरीमध्ये राहत नाहीत.